राज्यात सध्या सर्वात जास्त चर्चा होत आहे ती नाशिकच्या कॅप्टन फाईल प्रकरणाची। या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। दरम्यान रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विट्समुळे या प्रकरणाचा संबंध थेट अजितदादांच्या अपघाताशी आहे का, असा मोठा सवाल उपस्थित झाला आहे। रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदूगिरीला कोणतंही स्थान नाही आणि त्यावर लोकांचा विश्वासही नाही। मात्र दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर दावा केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाबाहेर जादूटोणा करण्यात आला होता। तसेच देवगिरी बंगल्याबाहेरही नाशिकच्या एका भोंदू बाबाच्या माध्यमातून अशाच प्रकारची कृत्य करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। या सर्व घडामोडींमुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। खरंच या प्रकरणाचा अजितदादांच्या अपघाताशी काही संबंध आहे का, की हा फक्त राजकीय आरोप प्रत्यारोपांचा भाग आहे? याचा उलगडा येणाऱ्या काळातच होणार आहे। बघता बघता हे प्रकरण आता खूपच भयंकर वळण घेताना दिसत आहे। नाशिकच्या एका भोंदू बाबाने जादूटोणा केल्याच्या चर्चा रंगत आहेत। पण सगळ्यात मोठा प्रश्न असा उभा राहतो, या भोंदू बाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे ते राजकीय राक्षस नेमके कोण? आणि त्यांच्या या राक्षसी महत्वाकांक्षेमागचा राजकीय हेतू काय होता? याच दरम्यान अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर त्या काळात कोण कोण येत होतं? विशेषतः 27 जानेवारी रोजी जे लोक तिथे आले होते त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचा सखोल तपास होणं अत्यंत गरजेचं बनलं आहे। रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टमुळे या प्रकरणाला आणखीच वेग आला आहे। त्यांनी सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी असा इशाराच दिला आहे। कारण सध्याचं राजकारण बेभरवशी झालं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान रोहित पवार यांनी ज्या अमोल मिटकरी यांच्या पोस्टचा उल्लेख केला आहे ती पोस्टही तितकीच धक्कादायक आहे। अमोल मिटकरी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काही विशिष्ट तारखांचा उल्लेख केला आहे। 18, 19 आणि 20 नोव्हेंबर 2025 या दिवशी अनुक्रमे शिवरात्री आणि अमावस्या होती आणि याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडवर अघोरी पूजेचा प्रकार झाल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाचा शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेशी संबंधित असल्याचंही सांगितलं जात आहे। या सगळ्या घटनांमुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। हे सगळं केवळ योगायोग आहे का, की यामागे काही मोठं राजकीय षडयंत्र दडलं आहे? याचं खरं सत्य काय आहे हे तपासातूनच समोर येणार आहे। या आश्रमात अघोरी पूजा चालत असल्याचे दावे समोर येत आहेत। एवढंच नाही तर बाबांच्या आदेशावरून काही भक्त राजकीय स्तरावरही आक्रमक पावलं उचलू शकतात अशी ही चर्चा रंगत आहे। दरम्यान अजितदादांच्या जवळ राहिलेल्या लोकांकडून एक वेगळीच माहिती समोर येते। त्यांच्या म्हणण्यानुसार दादा कधीही कर्मकांडावर विश्वास ठेवणारे नव्हते आणि अशा गोष्टींना त्यांनी कधीच थारा दिला नाही। मात्र आता अशोक खरात यांचा VSR कनेक्शन समोर येत असल्याने प्रकरण अधिकच गूढ बनत आहे। सगळ्यात मोठा प्रश्न असा उभा राहतो, 27 जानेवारीला कारने पुण्याला जाण्याचा प्लॅन असताना 28 जानेवारीला सकाळी दादा VSRने का गेले आणि कुणाच्या सल्ल्यावरून हा निर्णय बदलला गेला? तसेच या भोंदू बाबाचा नेमका भक्त कोण होता आणि त्याचा या सगळ्या घटनांशी काय संबंध आहे? जर या बाबाचे आणि आश्रमातील पुजाऱ्यांचे 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारी या कालावधीतील CDR कॉल डिटेल रेकॉर्ड्स तपासले गेले तर या संपूर्ण प्रकरणामागचं सत्य समोर येऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या संदर्भात एक सूचक आणि चर्चेत आलेली पोस्ट केली आहे। गूढ धुके की मोठा धोका, अघोरी पूजेचं पाणी इथंही मुरताना दिसतंय। या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। आता हे सगळं केवळ योगायोग आहे का, की यामागे मोठं षडयंत्र दडलं आहे? याचं उत्तर येणारा काळच देईल। आणि अमोल मिटकरींची हीच पोस्ट शेअर करत रोहित पवार यांनी यावरून सवाल केलेत। त्यामुळे आता रोहित पवार आणि अमोल मिटकरींचा रोख नेमका कोणाकडे आहे? अजितदादांना दगापटका व्हावा यासाठी कुठला जादूटोणा केला गेला का? अजितदादांच्या वाईटावर नेमकं कोण टपलं होतं या खराचा आणि दादांच्या घराबाहेरच्या अघोरी पूजेचा नेमका काय संबंध? या बाबाच्या मदतीने अजित पवारांचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला का? आणि सर्वात महत्त्वाचा सवाल म्हणजे अजितदादांचं नेमकं कुणाशी आणि का वाकडं होतं? का कोणीतरी दादांच्या जीवावर टपलं होतं
असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडलेत। या बाबाच्या अश्लील लीला तर बाहेरच येत आहेत। सध्या सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये काही कथित आक्षेपार्ह व्हिडिओंची जोरदार चर्चा सुरू आहे। या व्हिडिओंमुळे अनेक नेते आणि अधिकारी अडचणीत येऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। या चर्चांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित काही नावं समोर येत आहेत। त्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नावही चर्चेत आहे। काही जण त्यांच्या या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा करत आहेत, तर काहींचं म्हणणं आहे की अटकेच्या भीतीने त्या गायब झाल्या आहेत। मात्र या सर्व बाबींवर अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही। दरम्यान विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची आणि चौकशीची मागणी जोर धरताना दिसत आहे। फक्त चाकणकरच नव्हे तर विखे, लंके, नार्वेकर, केसरकर यांसारख्या इतर काही नेत्यांची नावंही चर्चेत घेतली जात आहेत। तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही विविध चर्चा रंगत आहेत। तथापि सध्या या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू मात्र रुपाली चाकणकर यांच्याभोवती फिरताना दिसतोय। अशातच या प्रकरणाचा संबंध नाशिकच्या भोंदूबाबाशी आणि पुढे अजितदादांच्या अपघाताशी जोडला जात असल्याच्या चर्चांनी आणखीच खळबळ उडवली आहे। मात्र या सर्व गोष्टी सध्या आरोप प्रत्यारोपांच्या पातळीवर आहेत आणि याबाबत अधिकृत तपासातूनच सत्य समोर येणार आहे। आता प्रश्न असा आहे, हे प्रकरण केवळ व्हिडिओपुरतं मर्यादित राहणार आहे का, की यामागचं संपूर्ण राजकीय जाळं उघड होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाची झळ नेमकी कुणाकुणाला बसणार, याचं उत्तर येणारे दिवसच देणार आहेत।